and hello, my dear learning students. You are most welcome in the Chaitanya classes Thaiwadi. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, चैतन्य क्लासेसच्या 10वीच्या सायन्स 2च्या इव्होल्युशन या भागामध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स सेकंडमध्ये हेरिडिटी पाहिलेली होती. आज आपण इव्होल्युशन हा भाग पाहत आहोत. तर इव्होल्युशन म्हणजे काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ appendix in our digestive system? Are we wisdom teeth really useful for chewing the food? Why did the huge animals like dinosaurs become extinct? Why are many species of animals and birds getting extinct? तर पहिला प्रश्न आहे, what is the function of the appendix in our digestive system? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे पचनसंस्थेमध्ये ॲपेंडिक्स नावाचा जो आतड्याचा भाग आहे शेवटचा, त्याचं कार्य काय असेल? आर आवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर च्युईंग द फूड? आपल्याला जी अक्कलदाढ येते, विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ, आपली माणसं म्हणतात अक्कलदाढ येते, तो खरंच अन्न चावण्यासाठी उपयोगी आहे का? वाय डिड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनासोरस बिकम एक्सटिंक्ट? अगदी डायनासोरससारखे प्रचंड प्राणी एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट का झाले, पूर्णपणे नष्ट का झाले? वाय आर मेनी स्पेसीस ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या पुष्कळ जाती ह्या खरोखरच नष्ट का झाल्या, पूर्णपणे नष्ट का झाल्या? तर इव्होल्युशन इज द gradual change occurring in living organisms over a long duration. This is a very slow going process. तर इव्होल्युशन म्हणजे हळूहळू होत जाणारा बदल असतो. अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस म्हणजे अगदी हळूहळू होणारी प्रक्रिया आहे ती, थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड, की ज्याच्यामध्ये प्राण्याचा विकास सजीवाचा विकास होत जातो. ॲक्च्युअली म्हणजे साध्य केला जातो. ऑल द स्टेजेस इन बायोस्फियर all the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in the space. अगदी तारे आणि ग्रह यांच्यामध्ये सुद्धा ह्या प्रक्रिया घडत असतात अवकाशामध्ये. टू द बायोस्फियर प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. तर या जैव भागामध्ये पृथ्वीच्या बऱ्याचशा प्रक्रिया घडत असतात, किंवा हे जे इव्होल्युशन होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रक्रिया ह्या घडत असतात. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स. प्रत्येक पिढीमध्ये काही ना काही बदल होतो. सेव्हरल जनरेशन म्हणजे कित्येक पिढ्यांमध्ये हळूहळू बदल होत जातो प्राण्याचे, एकदम बदल नाही होत इव्होल्युशन म्हणजे. ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? तर रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन याचा स्पष्ट अर्थ असा आहे की निसर्गाला जो बदल हवा आहे, निसर्गाच्या परिस्थितीनुरूप सजीवामध्ये जो बदल होतो त्यालाच इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन, त्यालाच आपण इव्होल्युशन असं म्हणतोय. 3.5 बिलियन इयर्स ॲगो, जवळजवळ 3.5 बिलियन वर्षांमध्ये लाईफ हॅज बीन नॉन एक्झिस्ट ऑन द अर्थ. काय झालं तर पृथ्वीवरती जीवन अस्तित्वात नव्हतं. ॲट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन. समुद्रामध्ये काही साधे घटक होते ऑन द अर्थ, अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम दोज. साधे पदार्थ होते आणि त्यांच्यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय म्हणजे कार्बनी आणि अकार्बनी अशी भरपूर
संयुग तयार झाली असावीत. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स मे हॅव फॉर्म्ड ओव्हर अ लाँग पिरियड. त्यानंतर प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड्स तयार झालेली असावीत खूप कालावधीनंतर. आणि फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स, त्या साध्या संयुगापासून प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड तयार झाली असतील. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजेच बरीचशी घटक मिश्रणं तयार झाली कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांपासून. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. त्यामुळं बरीचशी परिसरामध्ये वेगवेगळी रसायनं तयार झाली. देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमंग दोज सेल्स अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि निसर्गाची निवड या पद्धतीनुसार सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव पेरिश्ड. आता याच्यामध्ये काय झालं तर काही घटक किंवा काही सजीव हे निर्माण झाले, त्यांची वाढ होत गेली, आणि काही पेरिश्ड झाले याचा अर्थ नष्ट होत गेलेले आहेत. विच कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग. त्यांना परिसराशी जुळवून नाही घेता आलं. सराउंडिंग म्हणजे परिसर. ॲट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पेसीस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी. अगदी करोडो जाती निर्माण झाल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या. विथ ह्यूज डायव्हर्सिटी, प्रचंड विविधता असलेल्या त्या जाती निर्माण झालेल्या आहेत. रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी, बऱ्याच जणांचा आकार आणि स्वरूप, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे स्वरूप हे वेगळं होतं. आर प्रेझेंट ऑन द अर्थ. पृथ्वीवर अशा प्रकारचे हे सजीव निर्माण झालेले आहेत. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस, आणि प्राण्यांची ही जी विविधता आहे ती विविधता युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू मॅन अँड जायंट वेल्स. प्राणी कुठून कुठपर्यंत निर्माण झाले तर एकपेशीय अमिबा आणि पॅरामेशियम निर्माण झाले. त्यापासून खूप मोठे असे मनुष्य आणि जायंट म्हणजे राक्षसी असे व्हेल मासे तयार झाले. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ वेरियस स्पेसीस. वनस्पतींची विविधता ही विविध जातींमध्ये निर्माण झालेली आहे. रेजिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला, त्यांच्यामध्ये एकपेशीय, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, क्लोरेला निर्माण झाला शेवाळ, टू द ह्यूज बनियन ट्रीज, आणि त्याच्याच पुढं प्रचंड, ह्यूज म्हणजे प्रचंड असे वडाची झाडं निर्माण झाली. त्यांना आपण बनियान ट्रीज असं म्हणतो. लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर. सगळीकडे पृथ्वीवरती हे जीवन अस्तित्वात आलं. फ्रॉम इक्वॅटर टू बोथ द पोल्स. अगदी इक्वॅटर म्हणजे विषुववृत्तापासून बोथ द पोल्स याचा अर्थ पृथ्वीचे दोन ध्रुव म्हणजे विषुववृत्तापासून पृथ्वीच्या दोन ध्रुवांपर्यंत जीवन निर्माण झालं वनस्पती आणि प्राणी या स्वरूपामध्ये. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट. सजीव निर्माण झाले, अस्तित्वात आले. ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर. अगदी हवेमध्ये काही सजीव निर्माण झाले. वॉटर पाण्यामध्ये निर्माण झाले. लँड जमिनीवरती निर्माण झाले. रॉक खडकांमध्ये निर्माण झाले, एटसेट्रा. ह्युमन हॅव शोन क्युरियासिटी अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ. आणि त्याच पद्धतीनं माणसामध्ये क्युरियासिटी म्हणजे औत्सुक्य निर्माण झालं, उत्सुकता निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली. कशासाठी जिज्ञासा निर्माण झाली? क्युरियासिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ. ह्या जीवनाचं मूळ काय या संदर्भामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली. अँड रिझन्स फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ. आणि जीवनामध्ये अशी विविधता काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली प्रेझेंट ऑन द अर्थ, पृथ्वीवरती. सिन्स ॲन्शियंट पिरियड, अगदी प्राचीन काळापासून ही जिज्ञासा निर्माण झालेली आहे. ॲन्शियंट पिरियड म्हणजे प्राचीन काळ. डिफरंट थेअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन. वेगवेगळ्या संकल्पना, थेअरीज म्हणजे संकल्पना, अँड आर मांडले गेलेले आहेत. अँड इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती,
उत्क्रांती संबंधात वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या गेल्या. ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज्ड टिल टुडे. आजपर्यंत या भरपूर संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. ऑफ विच थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड. ग्रॅज्युअल म्हणजे हळूवार, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचा, इज ॲक्सेप्टेड आणि सजीवांचा हळूवार होणारा विकास ही थेअरी आज ॲक्सेप्ट केली गेलेली आहे. ही संकल्पना आज जगानं स्वीकारलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथं थांबवत आहोत आणि आपला हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुस्तकातील इतर भागाचा सुद्धा या पाठातील इतर भागाचे सुद्धा व्हिडिओज आपण पाहू शकाल. म्हणून प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या हजारो मित्रापर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. सायन्सवरती आपण लाईव्ह लेक्चरसुद्धा घेणार आहोत आणि हे लाईव्ह लेक्चर्स थोड्याच कालावधीमध्ये सुरू होत आहेत अशी मी आपणास ग्वाही देतो. आणि सायन्सच्या परिपूर्ण तयारीसाठी, पूर्णपणे समजून घेण्यासाठी, IIT नीट JEEसाठी आपण हे माझे व्हिडिओज वरचेवर ऐकत राहा, म्हणजे आपणास पूर्ण ते समजतील आणि हे समजणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. Hi and hello my dear living students. You are most welcome in the Chaitanya classes Sahewadi. Myself Professor Ajit Kumar Wagmode giving you the idea about the centripetal force. Look at this picture. तर विद्यार्थी मित्रांनो, या चित्राकडे बघा आणि मी चैतन्य क्लासेसच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. आपण हे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रमंडळींना हे व्हिडिओज नीट पाहता येतील आणि नीट JEE IITची तयारी आपणास आत्तापासूनच करता येईल. कारण 10वीपासूनच आपणास IIT JEEच्या तयारी करायची आवश्यकता आहे. त्यासाठी बेसिक समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वरचेवर आपण हे माझे व्हिडिओज बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सर्क्युलर मोशन ही संकल्पना पाहत आहोत. आता या ठिकाणी आपणास सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर या ठिकाणी आपणास दाखवलं गेलं आहे बघा. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती. तुम्ही दोरीला जर दगड बांधला तर तो दगड जो फिरतो ज्या कक्षेमध्ये, त्याला त्या दगडाची सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती असं म्हणतात. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती असणारं बल, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. तर या आपणास मी मूळ मुद्दा यातला सांगू इच्छितो की सेंट्रिपिटल फोर्समुळं सर्क्युलर मोशन संभाव्य आहे, म्हणजे शक्य आहे. जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. हा यातला मुख्य पॉईंट आहे मित्रांनो. मुख्य मुद्दा हा आहे. आता इथं काय म्हटलं आहे बघा, टाई अ स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग. एका दोरीच्या टोकाला एक दगड बांधा. टेक द अदर एंड इन युअर हँड. दुसरा तुमच्या हातामध्ये पकडा दुसरं टोक दोरीचं. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स अलोंग द सर्कल. आणि तो दगड वर्तुळाकार फिरेल अशा पद्धतीने फिरवा. आर यू applying any force on the stone? In which direction is this force acting? तुम्ही त्या दगडावरती काही बल लावलेला आहे का, आणि लावलेलं असेल तर ते बल नक्की कोणत्या दिशेनं कार्य करत आहे. हाऊ विल स्टॉप द फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. आपण ते बल थांबवू कसं शकता. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. तर त्या दगडावर त्याचा काय परिणाम होईल. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग. जोपर्यंत आपण ही दोरी धरलेली आहे हातामध्ये, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. आपण त्या दगडास आपणाकडे ओढत आहोत. दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे त्या सर्कलच्या सेंटरकडे आपण त्या दगडास ओढत आहोत. अँड आर ॲप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. आणि आपण त्याच्यावरती ते बल लावत आहोत. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग इन दिस केस. जर आपण ती दोरी हातामध्ये धरलेली सोडून दिली तर द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग द स्ट्रेट लाईन. तर दगड त्याच सरळ रेषेमध्ये निघून जाईल. सोडून बघा दोरी.
when the string is released, because of this the direction of velocity of that instant time, आणि त्यावेळेला तो दगड त्याच वेगानं जाईल की त्या क्षणी त्याचा जो वेग होता फिरत असताना त्याच वेगानं तो दगड निघून जाईल. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on the rotating circular disc flies off and disc along the tangent to the disc. Thus a force acts on only object moving along the circle and it is directed towards the center of the circle. म्हणजेच आपण पाठीमागे एक प्रयोग पाहिला होता की जर फिरत्या डिस्कवरती जर आपण 5 रुपयाचं कॉईन जर ठेवलं तर ते कॉईन तसंच जागेवरती राहतं किंवा निघून जातं त्याच मार्गाने. तर तशा प्रकारचं आपण बल पाहिलेलं होतं. Thus the force act on any object moving along the circle and directed towards the center of circle. अशा प्रकारे ते बल वर्तुळाच्या केंद्राकडे जात असतं. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स आणि यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटल याचा अर्थ काय तर केंद्राकडे जाणारं, केंद्रीय प्रवृत्ती असणारं. दॅट इज ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर. प्रत्येक वस्तू केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करते ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ धिस फोर्स. हे कशामुळं तर त्यास दिलेल्या बलामुळं ती वस्तू त्या वर्तुळाच्या केंद्राकडे जात असते. यू नो दॅट. आपणास हे पण माहीत आहे की मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. चंद्र हा पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह आहे. रिव्हॉल्विंग राऊंड द डिफिनेट ऑर्बिट. आणि पृथ्वीभोवती तो एक निश्चित अशा कक्षेमध्ये फिरत असतो. ओके. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस. तर चंद्र आणि त्याची गती ही थोडीशी बदलत असते ड्युरिंग द मोशन. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. आपणास माहीत आहे का चंद्रावरती कोणतं बल लागलेलं असतं तर सेंट्रिपिटल फोर्सच लागलेलं असतं बाळांनो. व्हॉट मस्ट बी द डिरेक्शन ऑफ दिस फोर्स. आणि त्या बलाची दिशा कुठे असेल बरं. हाऊ वुड इट मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन द इट. जर चंद्रावरती हे सेंट्रिपिटल फोर्स लागलेलं नसतं तर काय अवस्था झाली असती मित्रांनो. चंद्र त्याच कक्षेत कुठंतरी भरकटत पुढं गेला असता, पृथ्वीभोवती फिरला नसता. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व राऊंड द सन. आपणास माहीत आहे की बाकीचे ग्रहसुद्धा या सूर्यमालेमध्ये फिरत असतात. ओके. तर हे ग्रह कसे फिरतात ते पण आपणास माहीत असायला हवं. सन इज सिमिलर फॅशन. अशाच चंद्र ज्याप्रमाणे पृथ्वीभोवती फिरतो त्याच स्वरूपामध्ये हे इतर ग्रहसुद्धा सूर्याभोवती फिरत असतात विद्यार्थी मित्रांनो. इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम. त्यांच्यावरती तेच बल कार्य करतं का. व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन. आणि असं जर असेल तर त्या ग्रहांची दिशा कोणती असेल, कुठं जायचा प्रयत्न करत असेल. नक्कीच सूर्याकडे जाण्याचा प्रयत्न करत, कारण सूर्य हा केंद्रस्थानी सेंटरला आहे. फ्रॉम अबाव ॲक्टिव्हिटी example of questions, it is clear that for moon to go around the earth there must be a free force which is exerted on the moon. ज्याप्रमाणे चंद्रावरती बल लागतं and this force must be exerted on the earth. तशाच प्रकारचं बल पृथ्वीवर सुद्धा लागलं असतं which attracts the moon towards itself. चंद्राला पृथ्वी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असते. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. अशा प्रकारे सूर्यसुद्धा काय करत असेल, पृथ्वीला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असेल. तर याला आपण सेंट्रिपिटल फोर्स हे मुळं काय साध्य होतं तर सर्क्युलर मोशन साध्य होते. हे आपणास यावरून समजतं विद्यार्थी मित्रांनो. हाच मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. आणि पृथ्वीच्या आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी निर्माण होतं. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स निर्माण होतं. म्हणून हे प्लॅनेट्स काय होत असतात,
सॅटेलाइट्स एकमेकाभोवती काय ग्रहांच्या भोवती फिरतात आणि प्लॅनेट्स हे सूर्याभोवती फिरत असतात विद्यार्थी मित्रांनो. तर आपणास सर्क्युलर मोशन हा पार्ट कसा वाटला त्याबद्दल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा हा चॅनल. आणि त्याचबरोबर पुढचा हा मुद्दा आपण घेणार आहोत तो म्हणजे केपलर्स लॉस आणि